सुषमा अंधारे यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याचं सध्या समजतंय। पोलीस भरतीच्या उमेदवारांसाठी त्यांचं हे उपोषण सुरू होतं। कालपासून मुंबईच्या आझाद मैदानात हे उपोषण सुरू होतं। अखेर त्यांनी आपलं हे उपोषण मागे घेतल्याचं समजतंय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। पंकज, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सुषमा अंधारे यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याचं सध्या समोर येत आहे। हो, आपल्यासोबत सुषमा अंधारे स्वतः आहेत। 2 दिवसाच्या उपोषणामुळे थोडंसं त्यांना थकवा जाणवतो। आपण सुषमाताईंशी बोलू। सुषमाताई, 2 दिवस पोलिसांच्या भरतीसाठी, तुमच्या भाषेत पोलीस दादासाठी तुम्ही उपोषणाला बसलेलात, काय हाती लागलं तुमच्या? आपण पोलीस भरतीच्या जो नोव्हेंबर 2022चा त्यांचा एक GR होता आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की 22-23ची आपण पोलीस भरती करू, पण ती हवेवर भरती झाली नाही। पुन्हा त्यांनी 3 मार्चला पण एक GR काढला आणि सांगितलं की पात्रतेचं जे वय आहे ते वय हे डिसेंबर 2023 धरलं जाईल, परंतु त्यांनी तेही पाळलं नाही।